भाजपला शिंदेची गरज नाहीये अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. या सगळ्या चर्चा का होत आहेत तर यामागे काही कारणं आहेत. राज्यात कोणतीही परिस्थिती आली तरी एकनाथ शिंदे थेट दिल्ली गाठतात. याआधी सुद्धा आपल्याला माहित असेल, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांशी तक्रार घेऊन दिल्लीला गेले होते. कदाचित त्याच विषयावरती बोललेले एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला गेले होते. पण सध्या नेमकी काय आणि कशी चर्चा होते हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊयात. पहिला मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला गेले होते, पण त्यावेळी भेट होऊ शकली नाही. आणि आता पुन्हा एकनाथ शिंदेनी अमित शहांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण अमित शहांनी त्यांना वेळ दिला नाही. ही भेट अमित शहा मुद्दाम टाळत असावेत याचं एक कारण म्हणजे भाजपला एकनाथ शिंदेच्या बऱ्याच गोष्टी पटत नाहीत. ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी भाजपने सांगितलं होतं, पण त्यांनी ते मान्य केले नाही. ऑपरेशन टायगर सुरूच होतं, अशा त्यावेळी चर्चा होत्या. नेहमीच भाजपला कसं बॅकफूटवर टाकता येईल याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून केला जातोय. कारण त्यांना ते उपमुख्यमंत्री म्हणून मान्य होतच नाहीयेत. स्वाभाविकच आहे, एकदा मुख्यमंत्री बनल्यानंतर उपमुख्यमंत्री होणं हे कुणालाही मान्य होत नाही. त्यामुळे आपण पाहिलं असेल की फडणवीस आणि शिंदे यांच्यात सतत कुरघोडीचं राजकारण बघायला मिळतं. प्रत्येक गोष्टीचं श्रेय आपण कसं घेऊ शकतो याचा प्रयत्न नेहमी होत असतो. नुकताच मुंबई पुणेचा प्रवास अर्धा तासानं कमी झाला, ते म्हणजे मिसिंग लिंकमुळे. आणि या मिसिंग लिंकचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. त्यावेळेला सुद्धा उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत होते. पण उद्घाटनाच्या एक दिवस आधी जाऊन एकनाथ शिंदेंनी याची सगळी पाहणी केली. याचं क्रेडिट आपल्याला कसं घेता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला. दुसरा मुद्दा म्हणजे 2024 मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार भरभरून मोठ्या मतांनी राज्यात आलं, तेव्हा अर्थातच भाजपकडे संख्याबळ सर्वाधिक होतं आणि त्यामुळे स्वाभाविकच भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार हे निश्चित होतं. हे माहितीच होतं सगळ्यांनाच. एक वेळ आम्हाला जे मंत्रिपद हवी आहे ते द्या, पण उपमुख्यमंत्री मी होणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणत होते. असं असताना उपमुख्यमंत्री व्हायला एकनाथ शिंदे तयार नव्हते. त्यांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, तरी एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री व्हायला खूप वेळ घेतला. तेही भाजपला खूप खटकलं. भाजपचं असं आहे की पक्ष आणि पक्ष संघटना ही प्रथम अशी त्यांची मान्यता आहे. म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीसांना भाजपच्या वरिष्ठांनी उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं होतं, तेव्हा तो आदेश फडणवीसांनी मान्य केला होता. तिसरा मुद्दा म्हणजे महापालिका निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक आजी माजी नगरसेवक फोडले आणि आपल्या शिवसेनेत घेतले. ही गोष्ट सुद्धा भाजपला त्यावेळेस फारशी रुचली नाही, पण तेव्हा भाजपला महापालिकेवरती सत्ता हवी होती आणि त्यामुळे भाजपनं एकनाथ शिंदेची ही कृती फारशी गांभीर्याने घेतली नाही. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाला कुणीही धक्का लावणार नाही असं भाजपनं म्हटलं होतं, पण तरी राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचा शिंदेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला. ही गोष्ट देखील भाजपला रुचली नाही. आणखीन एक महत्वाचं आणि चौथं मोठं कारण म्हणजे जरांगे पाटलांचं मुंबईतलं आंदोलन. जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे कुणाचा तरी हात आहे असं बोललं जायचं. मग यामध्ये शरद पवारांचंही नाव घेतलं गेलं आणि त्यानंतर नाव पुढे आलं ते म्हणजे एकनाथ शिंदेचं. आणि त्यानंतर हे सगळ्यांनाच माहिती पडलं की जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे एकनाथ शिंदेचा हात आहे. भाजपनं हे कुठेही उघडपणे म्हटलं नाही, पण अप्रत्यक्षपणे ते म्हणतायत की जरांगे पाटलांनी पुकारलेलं आंदोलन हे कुणीतरी जाणीवपूर्वक करत आहे. एकूणच काय तर आंदोलनामागे एकनाथ शिंदेचा हात असणं हे देखील भाजपला पसंत नाही. ज्या पद्धतीच्या चुका उद्धव ठाकरेंनी केल्या त्याच पद्धतीच्या चुका एकनाथ शिंदे करत असतील, त्याच मार्गाने ते जात असतील तर आपल्याला सावध राहावं लागेल असं भाजपला वाटतंय. तसं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदेचं राजकारण हे त्यांच्या जागी बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही भाजप बरोबर आहात, भाजपने तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्याची संधी दिली आणि अशा वेळी त्यांच्या सगळ्या गोष्टी डावलून चालणार नाही. पण एकूणच काय तर भाजपला आता कळून चुकलंय की मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच हे दमदार नेतृत्व आहे. त्यामुळे आता त्यांना एकनाथ शिंदे नकोयत. याआधी असं कधीच झालं नाही की शिंदे दिल्लीला गेले आणि त्यानंतर अमित शहा यांनी त्यांची भेट घेतली नाही. पण या दोन भेटी अमित शहांनी टाळल्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंना दूर लोटते असंच दिसतंय. आता पुढची निवडणूक प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढेल यात काही शंका नाही. बाकी तुम्हाला यावर काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.